शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शेकडो वर्षापूर्वीची संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली ही ओवी आजही आले पिकामध्ये खरी ठरत चाललेली आहे. जर शुद्ध आणि निरोगी बियाण्याची निवड केली आणि त्यावरती योग्य अशी बीज प्रक्रिया केली तर त्यापासून मिळणारं उत्पादन हे नक्कीच निरोगी आणि भरघास मिळू शकते. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शेतकरी ॲग्रो क्लिनिक संचालिका अलिक्षा मनसुरी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीज प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती बघवणार आहोत. तर व्हिडिओला कुठेही स्क्रिप्ट न करता संपूर्ण व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. तर यामध्ये आपण बघणार आहे बियाण्याची निवड, बीज प्रक्रिया कशी करावी, बीज प्रक्रियेसाठी कोणते औषध वापरावे आणि बीज प्रक्रियेचे फायदे काय आहेत. तर चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण बियाण्याची निवड बघणार आहोत. बियाण्याची निवड करताना आपल्याला कोणते बियाणे निवडायचे तर शुद्ध आणि निरोगी बियाण्याची निवड करायची आहे. त्याचप्रमाणे बियाणे लागवडीसाठी वापरताना अंदाजे वजन हे 25 ते 30 ग्रॅम इतके असले पाहिजेत. त्याचप्रमाणे बियाण्याला 2 ते 3 डोळे असले पाहिजेत. त्यानंतर आपण बघणार आहे बीज प्रक्रिया कशी करावी आणि कोणते औषध वापरावे. तर बीज प्रक्रियेसाठी आपण एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक वापरायचं आहे. तर ज्यावेळेस आपण बियाणे लागवडीसाठी ज्यावेळेस मोडणी करतो किंवा तुकडे करतो तर त्या तुकडा झालेल्या ठिकाणी एक जखम तयार होते आणि ज्यावेळेस लागवडीसाठी वापरतो त्यावेळेस जमिनीतले जे हानिकारक किडी आहे त्या जखमेवरती अटॅक करतात किंवा हानी पोचवतात. तर हे टाळण्यासाठी कीटकनाशक घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर बुरशीनाशक का तर बियाण्याला सुरुवातीपासूनच बुरशीजन्य जंतूचा संसर्ग झालेला असतो. तसेच जमिनीतील काही हानिकारक बुरशी आहे यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचे. बुरशीनाशकमध्ये तुम्ही झेलोरा घेऊ शकता, एव्हरगोल्ड घेऊ शकता, बाविस्टीन घेऊ शकता. तसेच कीटकनाशकमध्ये क्लोरोपायरिफॉस घेऊ शकता. तर आपण या ठिकाणी 100 लिटर पाण्यासाठी टॅग्रोन बुरशीनाशक घेतलेलं आहे. तर यामध्ये मेटॅलेक्झिन 35 WS फॉर्म्युलेशनमध्ये आहे. त्याचप्रमाणे कीटकनाशकमध्ये आपण फारमतारा घेतलेला आहे. यामध्ये थायमेक्टोझाम आहे. तर हे 100 ग्रॅम कीटकनाशक आणि 100 ग्रॅम मेटॅलेक्झिन बुरशीनाशक घेतलेलं आहे. याचं 100 लिटर पाणी करायचं आहे. त्यानंतर 100 लिटर पाणी केल्यानंतर हे दोन्ही त्यामध्ये टाकून एकत्रित मिश्रण करायचं आहे. तर ह्या द्रावणात आले बियाणे हे त्याच्यात बुडवायचे आहे. बुडवून आणि सावलीत ठेवायचे. सावलीत वाळल्यानंतर आपल्याला बियाण्याची लागवडीसाठी वापर करायचा आहे. तर हे झालं आपली बीज प्रक्रिया. त्यानंतर बीज प्रक्रियेचे फायदे काय आहेत तर बीज प्रक्रियेमुळे काय होतं, जे आपले सुरुवातीपासून जी बुरशी आणि ज्या हानिकारक किडी आहे तर त्यापासून संरक्षण होतं आणि त्याचप्रमाणे सुरुवातीलाच पीक हे निरोगी आणि तंदुरुस्त असलं तर पुढे भविष्यात येणारा खर्च टाळता येतो. त्याचप्रमाणे बियाण्याची एकसारखी आणि एक समान उगवण होते. त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. तर लक्षात ठेवा शेतकरी बंधूंनो, बीज प्रक्रिया म्हणजे एक खर्च नव्हे तर भविष्यात होणारी नुकसान आहे ती टाळण्यासाठी एक केलेली गुंतवणूक आहे. तसेच बीज प्रक्रिया म्हणजे चांगली उगवण म्हणजे निरोगी पीक आणि निरोगी पीक म्हणजे भरघोस आणि दर्जेदार उत्पन्न. असेच तुम्हाला निरोगी, भरघोस आणि दर्जेदार उत्पन्न घ्यायचं असेल तर आजच संपर्क साधा. शेतकरी ॲग्रो क्लिनिक, गंगापूर, कृषी उत्पन्न बाजार समिती समोर. इथे भेटणार आहे तुम्हाला लागवडीपासून तर काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन, तसेच रोग व कीड नियंत्रणासाठी तज्ज्ञ सल्ले, तसेच मोफत प्लॉट व्हिजिट सुविधा, तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन देण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन. तर आजच संपर्क साधा आणि आपल्या शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.